विमानामध्ये अजितदादा जळून खाक झाले का? त्यांचे सहकारी जळून खाक झाले का? अजून उघड झालं नाही. अजितदादा जिवंत आहे की मेले अजून उघड झालं नाही. अजून आता पता कायच्यात काही नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आस निर्माण झालेली आहे की अजितदादा वापस येणार आणि त्याची रॉयल एंट्री होणार. कारण जनतेच्या मनात अजितदादा जिवंत आहे. न्यूज चॅनल मध्ये अजितदादा मेले असन, दुनियासाठी अजितदादा मेले असन, पण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आणि त्याच्या काळजात अजितदादा अजूनही जिवंत आहे. आस लागलेली आहे की अजितदादा वापस येणार आणि आपली रॉयल एंट्री करणार आणि ज्याने कोणी हे कांड केलं का त्याचा बदला घ्यायला येणार. कारण दादा विमान जळून खाक झालं, विमान जळून खाक झालं, माणसं जळून खाक झाले आणि फक्त कागद जळले नाही. मग विचार करा, कारण माणसं कोळशासारखे झाले. माणसाची पहिचान ओळखू येत नव्हती. अमका कोण आहे टमका कोण आहे. 5 जण जे जळले त्यांची पहिचान होत नव्हती. कोण कोण आहे असं काही दिसत नव्हतं. मग काय समजाव की अजितदादा खरंच मेले काय? अजितदादा मेले की नाही मेले हे मला ठाऊक नाही, पण जनतेच्या मनात आस निर्माण झालेली आहे की अजितदादा परत येणार. आणि अजितदादा परत येणार तर केव्हा येणार नक्की कमेंट करून सांगा.